श्रीरामपूरकरांचे 3 दशकांचे स्वप्न पूर्ण. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण. श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते पार पडले. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास लाखो शिवभक्तांनी जय जय शिवरायच्या घोषात उपस्थिती लावली. गेल्या 3 दशकापासूनची श्रीरामपूर शहरवासियांची मागणी अखेर पूर्णत्वास आली. या कार्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी तालुकाध्यक्ष दीपक पठारे यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधीची मागणी केली गेली तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामास गती दिली. नाशिकचे शिल्पकार शरद मार्तंड मैड यांनी ब्रांज धातूपासून 12 फूट उंच अश्वारूढ पुतळा साकारला असून नगर परिषदेतर्फे परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले. शिवतीर्थ नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण श्रीरामपूर शहराचे नवीन आकर्षण ठरणार आहे. या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप बालसिंग, माजी सभापती दीपक पठारे, ॲडव्होकेट अजित काळे, प्रदीप वाघ, अशोक कानडे, भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शशांक रासकर, गिरीधर हासने, केतन कोरे, नागेशभाई सावंत, मारुती बिंगले, गणेश छल्लारे, तिलक डोंगरवाल, अर्जुन दाभाडे, बिट्टू कक्कड, रवी पाटील, शिवसेनेचे नेते संजय छल्लारे, सागर बेग, डॉक्टर शंकरराव मुठे, संचित गिरमे, RPIचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जितेंद्र छाजेड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते. अनावरण सोहळ्यादरम्यान भव्य रोषणाई, आतिषबाजी आणि सर्व पक्षीय सहभागामुळे हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.